येवला तालुक्यातील वडगाव बल्हे येथे अनुगामी लोकराज्य अभियानाच्या वतीने आयोजित कापसे फाउंडेशन अनुलोम संगम 2024 कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला। या प्रसंगी चांगल्या समाज निर्मितीसाठी समर्पणाची भावना महत्त्वाची असून समाजातील व्यथा दूर करण्याचे कार्य अनुलोमच्या माध्यमातून घडत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। मुख्यमंत्री म्हणाले की अनुलोमचे स्वयंसेवक स्वामी विवेकानंदांच्या विचारांप्रमाणे समर्पणातून कार्य करीत असून समाजाच्या विविध क्षेत्रात नेतृत्व निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अनुलोम करीत आहे। देश वेगाने प्रगती करत असताना अनुलोमने राष्ट्र निर्मिती आणि सामाजिक समरसतेसाठीचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे न्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। कार्यक्रमात पद्मश्री दादा लाड व कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच अनुलोमच्या कार्यात योगदान देणाऱ्या जनसेवकांच्या मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते गौरव करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कापसे पैठणी उत्पादन कक्षाला भेट देत दिव्यांग कर्मचाऱ्यांनी हात मागावर विणलेले स्वतःचे चित्र पाहिले व उद्योग समूहाच्या उपक्रमांचे कौतुक देखील केले। कार्यक्रमाप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे, पद्मश्री दादा लाड, अनुलोम प्रमुख स्वानंद ओक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।